हरी 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहतालो जने सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा रूप पाहतालो जने सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा लोचने सुख झाले हो जाणे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम हरे जय राम जय जय राम हरे जय राम जय जय राम हरे जय राम उभारिला हात उभारिला हात उभारिला उभारिला हात जगी जानविली मात जगी जानविली मात जगे जानविले मात जगे जानविले मात जगे जानविले मात जगे जानविले मात उभारिला हात उभारिला हात उभारिला हात उभारिला हात जगी जानविली मात जगी जानविली मात जगे जानविले मात
देव बैसले सिंहासने देव बैसले सिंहासने देव बैसले सिंहासने देव बैसले सिंहासने आल्या या चकासी पुरे धनी 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 एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे 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 देव बैसले सिंहासने देव बैसले सिंहासने देव बैसले सिंहासने देव बैसले सिंहासने आल्या या चकासी पुरे धनी 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 दोही ठाई तुका दोही ठाई तुका दोही ठाई तुका दोही ठाई तुका नाही पडो देत चुका 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 दोही ठाई तुका दोही ठाई तुका दोही ठाई तुका दोही ठाई तुका नाही पडो देत चुका 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 देव बैसले सिंहासने देव बैसले सिंहासने देव बैसले सिंहासने देव बैसले सिंहासने आल्या या चकासी पुरे धनी 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 कुमार पहिलं चरण उंदरवाडी म्हणा ध्रुपद कपिलेश्वर आणि परत अकलूर 3 चरण आपण 16 जण आहे कपिलेश्वर भारीला हात भारीला हात उभारीला हात
बैसले सिंहासने देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासने 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 आलयात काचे पुरे धने आलयात काचे पुरे धने देव बैसले सिंहासने देव बैसले सिंहासने विठला 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 विठला
जगी जानविले मात देव बैसले सिंहासनी आल्या याचकाशी पुरे धनी एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे देव बैसले सिंहासनी आल्या याचकाशी पुरे धनी दोही ठाई तुका नाही पडो देत चुका देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी पुरे धनी विठ्ठल पांडुरंगा करो प्रथम मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका उभारिला हात जगी जानविले मात देव बैसले सिंहासने आल्या याचकाशी पुरे धनी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा देव सिंहासनाधिष्ठित झालेलं वर्णन करणारा अभंग आहे. व्यवहारामध्ये उपासना करण्याकरता आम्हाला काहीतरी आलंबन असावं लागतं म्हणून देव मंदिरं तीर्थस्थळं करावी लागतात. त्याच्याशिवाय आम्हाला साधना करता येत नाही. वास्तविक देवाला सिंहासन देण्याइतके आम्ही मोठे नाही. कारण परापूजा बघायला घेतलं तर देव कितीतरी मोठा आहे. त्याला बसायला पाठ कुठला द्यायचा आणि त्याला पाणी कुठलं व्हायचं का असं याने पूजा करू केशीराज. पण काही असे ना का पण एक निमित्त असावं आपल्याला एक मनाला आधार असावा म्हणून उपासनेकरता मंदिर उभा करावं. त्याच्याकरता काहीतरी मग संप्रदाय उभे करण्यात आले. त्याची शास्त्र मांडण्यात आली प्रमाण म्हणून. त्यांची उपासना करणारा कोणतरी थोर उपासक मानावा लागला. आणि मग हे शास्त्र प्रमाण आणि अशा पद्धतीनं संप्रदाय चालत आलेला आहे. भगवंताची तशी उपासना बघायला गेली तर फार फार अनादी अनंत काळापासून सुरू आहे. भगवान शिवाची उपासना फार अनादी आहे. भगवान विष्णू परमात्म्याची उपासना अनादी कालापासून चालत आलेली आहे. आणि मग हे दोन्ही देव मुक्ती देणारे आहेत. या दोन्ही देवा व्यतिरिक्त इतर उपासना कुळाचार कुळधर्म म्हणून कराव्यात. ह्या दोन देवांच्या उपासना मात्र हरिहर सांडूनी देव धरती भाव क्षुल्लकी ऐका त्याची विटंबना देवपणा भक्तांची. की हरीने हर हे दोन देव जर बाजूला काढले तर उपासकाला आपल्या स्वरूपात मिळवणारे हे दोन देव आहेत. म्हणून भगवंताची अतिशय महाराज नुसत्या दर्शनात उद्धार करण्याचं सामर्थ्य आहे भगवान शिवांचं. उपासकालाही महाराज उपासना करण्यात सोपी आहेत. फक्त भगवंत जरा भोळे आहेत. भगवान शिव उपासना करताना चुकून उपयोगाचं नाही. जेवढे भोळे आहेत तेवढे रागीटही आहेत. आणि विष्णू परमात्मा सत्वगुणाचं अधिष्ठानच आहे. उपासकाला महाराज आपल्यात मिळवणारे आहेत. म्हणून हे दोन देव मुक्तिदाता आहेत. आपल्या पंचायतन पूजा सांगितली भगवान शंकराचार्यांनी. त्यामध्ये महाराज विष्णू परमात्मा भगवान शिव तिसरी शक्ती पहिले गणपती आणि पाचवा सूर्य भगवान. त्या पंचायतन पूजेमध्ये हे 5 देव सांगितले. या 5 देवांची उपासना साक्षात आहे. आणि त्यातल्या त्यात सूर्य भगवान प्रत्यक्ष डोळ्याला आहेत रोज. हे देवनिदान मूर्तीत तरी बघावे लागतात. पण भगवान सूर्यनारायण दिनकर रोज आहे म्हणून त्याच्याकडे बघून अर्घ्य सोडावा असा नियम आहे. पण त्याच्या उजेडातच आम्ही वावरतो आणि आम्ही दुसरीकडेच काहीतरी करत बसतो. म्हणजे तो साक्षात देव आहे. भगवान शंकराचार्य त्यांना मान्यता देतात. हे पंचायतन पूजेतले प्रमुख 5 देव आहेत. आपण उपासना करून मुक्त व्हायचं आहे. आम्हाला हे उपास्य म्हणून ही सांगितलेली आहेत. एवढं मात्र कायम विसरायचं नाही. आणि त्यानिमित्तानं आजचा दिवस आजच्या गावचा सोळंबीचा महाराज फार भाग्याचा दिवस आहे. असे दिवस पर्वकाळ म्हणून नोंदले जातात. गावाच्या इतिहासात हा सुवर्णाक्षराचा दिवस म्हणावा. की जीर्णोद्धार होणं देवाचा कळशारोहण होणं हे निष्काम काम आहे. निरपेक्ष वृत्तीनं केलं जाणार आहे. यात कोणाचा काही मोबदला नाही, परतीची अपेक्षा नाही, काही नाही. हे कार्य होत असताना क्वचितच पीडित होत असतं. एखादा विहीर काढत असतो आणि सगळं गाव पाणी पित असतं. त्या माध्यमातून काही लोकांच्या मनात संकल्प येतात आणि हे कार्य होतं. आणि मग हे झालेलं कार्य अतिशय पवित्र
महाराज धन लागतं याला, अतिशय पवित्र विचाराची माणसं लागतात. त्याशिवाय होत नाही. देवाचं कोणतंही कार्य मी करतो म्हणून होत नाही. ते कार्य प्रतिबंधात तटलेली पुष्कळ मंदिरं आहेत, पुष्कळ अजून मूर्त्या तशाच पडलेल्या आहेत महाराज. याचा अर्थ चांगला संकल्प असेल तर ते तडीला जातं. म्हणून आजचा दिवस हा आजी पुरले नवस धन्य काळ हा दिवस. आजचा दिवस धन्य आहे. आणि मग त्या निमित्ताने महाराज काय प्राणप्रतिष्ठापना नाही नवीन, पण तरी देखील कळशारोहण आहे. आणि कळसारोहण हे मात्र बाहेरल्या जाणं येणाऱ्या लोकांना ज्ञानोबा 18व्या अध्याय सांगतात, लोकी तरी आधी ऐसे जे दुरुणीची कळसू दिसे. आणि मग देवतेची भेटी हातवसी ती की एखाद्या शेतातून जरी बघितलं तरी मंदिराचा कळस दिसावा, एवढा मंदिराचा कळस उंच असावा, अशी जुनी धर्मशास्त्राची पद्धत आहे. आणि मंदिराच्या कळसापेक्षा घर उंच बांधू नये अशी एक धारणा आहे. आता काय करावं, आता ही मजल्याची पद्धत आल्यामुळं देवळं राहिली खाली आणि कागावर ठेवायची अडचण झाली आम्हाला. आता खापऱ्या राहिल्या नाहीत, काय सांगावं. हेतू इतकाच, शिखरापेक्षा वर जाऊ नये असं म्हणतात. आणि मग देवाची सावलीही आपल्या घरावर पडू नये, आपल्याही घराची सावली देवावर पडू नये, एवढं अंतर असावं. पण काय करावं, आम्ही त्यात पापी आहोत. गुरुवांची घरं देवळाच्या मागेच असतात, आमच्या घराने बारमाही सावली. म्हणून हे सगळं धर्मशास्त्रानं अगदी बारकाव्यानं सांगितलंय. देवळाच्या कामा कळसू परमगंगेशी सिंधू प्रवेशू सुवर्ण शुद्धी कसू सोळावा जैसा. सोन्याला सोळावा कसं लागला की कार्य संपलं. देवळाला कळस आरोहण झालं की वर काही करायचं उरत नाही. उरतो तो कळस आरोहण तोही संन्याशाने घालावा महाराज. कारण त्याच्या मागं कोणीही नसतं. हा प्रमुख उद्देश हाच आहे. वरून काय पडून मेला तरी काय मागं शिल्लक नसतं. संन्यासाचं काही काम उरलं. वास्तविक अशा पुरुषानंच बांधावा कळस असं म्हणतात. पवित्र, विरक्त, धर्मशील असा असावा तो महात्मा. आणि त्याच्यातून अनेक लोकांचा उद्धार होत असतो. आणि ते कार्यच मुळात निवृत्ती मार्गाचं आहे. तिथं प्रवृत्तीतला मनुष्य चालत नाही. पण तिथं मान किंवा ह्या गोष्टी सोडून द्याव्यात. आणि संन्यस्त वृत्तीतून जो राहिलेला आहे परोपकार भावनेनं, निरपेक्ष, निष्काम, निरहंकार वृत्तीनं त्यांच्या हस्ते कळश स्थापना करून घ्यावी असा नियम आहे. हे जुने नियम आमच्या धर्मशास्त्रानं पुष्कळ मांडलेले आहेत. पण त्यात काळ परत्वे थोडे थोडे बदल होत गेले. काळशुद्धी, देशशुद्धी, लोकांचेही विचार बदलत गेले. आणि मग वास्तविक जमिनीवरच मंदिर बांधावं, जमिनीवरच स्थापना असावी अशी होत. पण आता दुसऱ्या मजल्यावरही देव महाराज स्थापना करतात लोक. काय त्याला आधार आहे देव जाणे. कॉन्क्रीटवर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या मजल्यावरही मूर्ती आता बसवल्या जातात. साधना चांगली आहे, करण्यासाठी योग्य आहे. पण आधार हा जमिनीला धरूनच असावा. आणि मग भूमाता आहे महाराज, ही पवित्र भूमी आहे. भारतभूमी हा का जमिनीचा तुकडा नव्हे. इथं भगवंत जन्माला आलेले आहेत, स्वतः इथून नाचलेले आहेत, बागडलेले आहेत, त्यांच्या चरणावरच इथं पडलेले आहेत. म्हणून पवित्र भारतातलं गाढवसुद्धा महाराज पुण्यवान आहे. चंद्रभागेचं पाणी पिऊन महाराज गंगा नदीत आंघोळ करून गेलेलं असेल. परदेशाच्या माणसाला इतकी किंमत नाही, इतकी भारतातल्या गाढवाला देखील आहे. याचा अर्थ परदेशातली माणसं कमी दर्जाची आहेत असं नव्हे. ते त्यांना डोळ्याला बघायला भेटणार नाही, ते त्यांना अनुभवायला भेटणार नाही. म्हणून इथले नारी नर पवित्र सगळे का मांडलेले आहेत हो. तर पवित्र नद्या वाहतात, पवित्र राजे इथं होऊन गेले, पवित्र संत होऊन गेले. सगळं काही पवित्रानाम पवित्रम यो. सगळे अवतारही इथं झाले महाराज. देवाचे दशावतार भारतभूमीतच झाले. आणि सगळ्यात बघायला गेलं तर 12 ज्योतिर्लिंगही भारतातच आहेत महाराज. सौराष्ट्रे सोमनाथंच, श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम, उज्जैन्यां महाकालम, ओंकारम ममलेश्वरम, परळ्यां वैजनाथंच, डाकिन्या भीमशंकरः, सेतुबंधे तु रामेशं, नागेशं दारुकावणे, वाराणस्यां तु विश्वेशं, त्र्यंबकं गौतमी तटे, हिमालये तु केदारं, भूस्तृणेशं शिवालये, यतानि 12 ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नर, सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति. 7 जन्माची पापं जातात हा श्लोक सदैव म्हणावा म्हणतात. 12 ज्योतिर्लिंगाचं नामस्मरण आहे. शेवटी काय हे पाठ आहे म्हणून सांगते असं अजिबात नाही. का तर सायंकाळी शिव पाहता असं प्रेम, प्रातःकाळी घेता शिवदर्शन, यामिनीचे पाप जाय जळून, आणि पूर्वजन्मीचे दोष गहन माध्यान्य दर्शन घेता अनुरती. सायंकाळी पाहता शिवसप्रेम, सप्तजन्मीचे पाप होय भस्म, ऐसा शिवरात्रीचा महिमा परमशेषही वर्णू शकेना.
भगवंताचं सकाळी दर्शन घेतलेल्याचं पुण्य वेगळं, दुपारी घटलेल्याचं पुण्य वेगळं आणि संध्याकाळी सप्तजन्मीचं पाप जातं म्हणतात. एवढं दर्शनात त्याचं सामर्थ्य आहे. म्हणून ही भावना ठेवून मंदिरात प्रत्येकाने यावं. तुम्ही सगळी कळणारी मंडळी आहात, उपदेश म्हणून सांगतोय असं अजिबात नाही. की ही भावना जर तिथं उत्पन्न होत असेल तर महाराज मंदिर बांधलेल्याचं काय झालं, फलश्रुती लाभली म्हणायची. नाहीतर पुष्कळ मग हे केंद्र बनलं म्हणायचं. जागा अडवायचं केंद्र बनायला कामायला नाही. इथं कोणतरी काहीतरी बांधतात, काहीतरी ठेवतात म्हणून हे बांधणं असं नाही. त्याच्यासाठी काहीतरी साधना करायला एक जागा आपल्याला मिळावी. आता मंडप पुष्कळ झाले. पूर्वी कीर्तनाला लोक भरपूर असायची, मंडप पुरं पडायचं नाही. आता मंडप मोठी झाली, माणसं नाहीत आता, अशी अडचण झाली. पुष्कळ मंदिर सुंदर झालेलं आहे. रामलिंगाच्या निमित्ताने महाराज भगवंताची आराधना होते. मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे, पवित्र अंतःकरणातून करण्यात आलेला आहे. म्हणून आजचा दिवस शुभ आहे, धन्य आहे. महाशिवरात्रीसारखे पर्व काळाला इथं पारायण करण्यासारखी भूमीही महाराज पवित्र आहे. करत राहायचं, करत राहणं हे आपल्याकरता, आम्ही साधक लोक आहोत, साधना करत राहायचं. आणि ते करत असताना बघ एक आपला संप्रदाय आहे, त्या शिष्ट संप्रदायाला धरून जसं जसं करता येईल सगळ्यांना घेऊन जायचं आहे. एकट्यानं 100 पावलं पुढं जायचं नाही. सगळ्यांनी एक पाऊल सगळे गेले तर पुष्कळांचा त्यातून काय होईल, कल्याण होईल. म्हणून देव उभारले. ही मात तुकोबाराय सांगतात, जगी जानविली मात, हात वर करून सांगतो आहे म्हणतात. देव सिंहासनावर बसलेले आहेत. आलेल्या याचकांना पुरे होई तोपर्यंत, धनी म्हणजे इच्छा संपूर्ण होई तोपर्यंत देव द्यायला उभा राहिलेले आहेत. आणि हे एकाच्या कैवाडे, हे पुंडलिक रायांच्या एकट्या कारणामुळे झालं म्हणतात. एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे. एकानं उपासना करावी आणि तेव्हा सगळ्या जगानं त्याचं दर्शन घ्यावं. मूढ पापी जैसे तैसे उतरी काशे लावून. तुका म्हणे खरे झाले म्हणतात. एका संतांच्या वचनासाठी आजही देव उभा आहे. तुकोबाराय सांगतात त्या देवाचे काही जे शास्त्रानं चालत आलेले पर्यायानं नियम आहेत ते लोकांना मी सांगत आहे. आणि लोकांचाही इथून काय आहे तो मनोदय मी त्या पांडुरंग परमात्म्याला सांगत आहे. असं दोन्ही ठिकाणी मी व्यवहार करत आहे. इथंही चुकत नाही आणि तिथंही चुकत नाही. लोकांना जागे करण्याकरता आलो, लोकांची मनस्थिती बघितली आणि मग तुला आता देवा काय करायला पाहिजे हे सांगणारे क्वचितच असे महात्मे आहेत. किंवा मी प्रवृत्ती मार्गातही व्यवस्थित वावरलो, तिथंही डाग लागू दिला नाही, निवृत्ती मार्गामध्येही उपासना पूर्ण केली. अशा दोन्ही ठिकाणीही मी व्यवस्थित वागलो. तुकोबाराय सांगतो अजिबात चूक होऊ दिली नाही. दोही ठाई तुका नाही पडो देत चुका. म्हणजे देवाचे निर्णय मनुष्यापर्यंत पोच करण्याकरता संत आले. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. महाराज यामध्ये दृश्यफळ दिसत नाही. काय दिसतंय सांगा, उपासनेत काय दृश्यफळ दिसत नाही. डोळ्याला दाखवण्यासारखं काय दिसतंय. आता मी हा कार्यक्रम केला, काय याच्यात कुणाला केवढं पुण्य मिळालं, कुणाला धन मिळालं, काही दिसत नाही. पण हे जुन्या लोकांनी चालत आलेलं, ऐसे हे चालत आले मागे, वावगं काही नाही यात, पण यात हित आहे. पुढे गेलेल्या मंडळीने हे सगळं केलेलं आहे. सिद्ध पुरुषांना ही दशा अशीच लाभलेली आहे महाराज. म्हणून या मार्गावरून जात असताना कुणाचीही काय होणे, संशयात कुणी राहू नये, कुणाला कुतर्कात पाडू नये, कुणाचा विपरीत दुराग्रही होऊ नये. असं संशयछेद करत करत प्रत्येकाला सामावून घेत त्या मार्गाने जायचं आहे. म्हणून उपासनेसाठी असं आलंबन पाहिजे. मंदिर बांधणं हे पवित्रच अंतःकरणातून होतं महाराज. अपवित्र बुद्धीच्या माणसांचंही अजिबात काम नव्हे. कारण ती देव ही संकल्पनाच अशी दिव्य आहे की ती अतिशय महाराज शौचाचारानं पाळावी लागते. हे आता सगळं बांधलेलं आहे. सदाचारही पाळावे लागतील आणि शौचाचारही पाळावे लागतील. आचारात धर्म आहे गुंतलेला आमचा. आचार प्रभवो धर्म, आचार परमो धर्म आणि प्रभवो धर्म. आचारच महाराज धर्माला काय देतो, गती देतो. आणि आचारामध्ये सदाचारही पाहिजे, चांगलंही वागता आलं पाहिजे आणि शौचही पाळता आलं पाहिजे. शौच म्हणजे शारीरिक शुद्धी पाळता आली पाहिजे. शारीरिक शुद्धी आहे वरून आणि सदाचारातून आतून शुद्धी आहे. आतली शुद्धी आहे ती वस्तुतंत्र आहे, बाहेरली शुद्धी आहे ती कर्तृतंत्र आहे. बाहेर करायलाच पाहिजे महाराज. मंदिरात जायचं तर हे नियम पाळावे लागतील महाराज. इथं वाहनाबाहेरच ठेवावे लागतील. आंघोळ करूनच दर्शनला गेलं पाहिजे. तिथं जसं पाहिजे तसंच आत वावरलं पाहिजे. काय होतंय त्याला म्हणूनच हे सगळं झालंय महाराज. त्याला काय होतंय, ह्याला काय होतंय हे दिसत नाही म्हणून का असं सांगायचं, दृश्यफळ नाही महाराज. नंतर काय होतंय ते मग आमच्याकडे पूजा लावायला येतात पुष्कळ लोक. देव उत्तरही देत नाही आणि आम्हाला मूर्खात निघायची वेळ येते महाराज. पण त्याचं औषध मात्र निघत नाही.
इतकं पूर्वकर्म दुस्तर निघतं. म्हणून करणाऱ्या माणसानं करायला चुकायचं नाही, बोलायला चुकू नये आणि समजुतीत चुकू नये असे नियम आहेत ना. हेतू काय, समजुतीत चुकला तर महाराज कायमस्वरूपी अज्ञानातून बाहेर पडणार नाही, करण्यात चुकला तर माझा नीतिभ्रष्ट होऊन जाईल, आणि मग बोलण्यात चुकला तर इथंच मार खायला लागणार, जास्त काही वेळ लागणार. म्हणून एक कर्तुतंत्र उपासना आहे, शौच पाळावे लागतील. मंदिराची व्यवस्था राखण्याकरता कुणी असेल का महाराज सवयता घेऊन लोटायला काय हरकत आहे? ते काय स्वतंत्र कोणाचं घर नाही. आपल्या शुद्धीसाठी आपण लोटलं काय बिघडलं? गुरुवांनाच लोटायला पाहिजे असं काही नाही. मी गुरुवा आहे म्हणून सांगतोय असं पाहिजे अजिबात नाही. मदत म्हणून करा असंही नाही महाराज. लोटलं तर काय बिघडत नाही, पण माणसं महाराज घर लोटतील, झाडतील, माळं लोटतील, पिंजार भरतील, 10-20 म्हशी धुतील, तर तसलं अजिबात काय करणार नाही. अनुभव आहे माझा म्हणून सांगतो. हेतू इतकाच की यामध्ये निरपेक्ष भावनेनं केले जाणारं कृत्य आहे. मातंग ऋषींचा आश्रम महाराज शबरीनं किती वर्ष झाडला? एखाद्या संतांची पर्णकुटी झाडल्यानं प्रभू भेटायचं फळ मिळतं. इतकी सोपी सेवा नाही महाराज. नामा म्हणे सेवा करणे हे कठीण, त्याने व्हावे जावं सावधान. सेवा करायचीच आहे, सोपी आहे सेवा. भगवान शंकरांची उपासना तरी किती अवघड आहे म्हणता. एक पसा पाणी, एक बिलवदळ, पूजन केवळ सोपे बहु. एक ओंजळभर पाणी आणि एक बिलवदळ पालतं व्हायचं, त्याला काय याच्या पलीकडे फार काय करावं लागत नाही. त्रिकाळ केली पूजा तरी चालते, काय देवाला पेहरावाच घालायला पाहिजे असं काही नाही. आणि नैवेद्य म्हणून तुम्ही समर्पण करायचं आहे, तिथनं काही घेऊन जायचं नाही. म्हणून देवाला नैवेद्य पत्रावळीवरून केळीच्या पानावरूनच व्हायचा. नारळसुद्धा व्हायचाच महाराज, ठेवून जायचं घराला, त्यातलं काही न्यायचं नाही. शिवपूजेचा अपहार वाईट आहे. हे का असं सांगितलं त्यांनी की सामान्य लोकांना हे घडावं. सगळ्याच पंचोपचार, सगळ्याच षोडशोपचार पूजा नाही घडणार सामान्य लोकांना. म्हणून नामदेवरायांनी शिवरात्रीच्या महिमानामध्ये वर्णन केलेलं आहे. एक ओंजळभर पाणी आपल्या हातानं एक टाळी वाजवली तर देव प्रसन्न होतो. रुद्र हे नाम तुम्हा उग्र संहारासी, शंकर शिव भोळा उदार सर्वस्वी. उदक बेलपत्र टाळी वाहिल्या देशी, आपले फळ आपले पददासा ठाव देई कैलासी. जय देवा हरेश्वरा, जय पार्वतीवरा. आरती ओवाळीनं तुम्हा कैवल्य दातारा, जय देवा हरेश्वरा. तुकोबाराने आरती केलेली आहे महाराज भगवान शंकरांची. हेतू इतका, रुद्र आहे, भोळा आहे, सोपी पूजा आहे, पण सोपी पूजा सुद्धा घडत असताना अंतःकरणात पुण्याई असल्याखेरीज हे घडत नाही. म्हणून बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. देव उभा करता येईल, उपासना अवघड आहे. मूर्त्या आणायला पैसे देता येतील, पुजायच्या कोणी? पुजणं अवघड आहे. आणि ते कायम घडणं अवघड आहे महाराज, सातत्यानं. अंगात तापसुद्धा येता कामा नाही. वर्षभर 365 घागरी बिनचूक घालणं इतकं सोपं नाही. सगळं करता येईल महाराज. बरं ते अशौचात चालत नाही हो, आंघोळ केल्या तर नाहीच चालत. अगदी मंदिरात पूजा लावायचं झालं तर महाराज बाजारात येऊन जाऊन नाही चालणार, धक्का लागतो माणसांचा, अपवित्र होतं. बोलण्यात सुद्धा दुसऱ्याबरोबर बोलू नये. बोललं तरी महाराज नरसिंहवाडीला पूजा नाही केली जात, बोलायचं सुद्धा नाही तोंडानं. एवढे विकल्प पाळले जातात त्यांना. हेतू इतकाच, असं पवित्र आचरण ठेवलं तर, नाहीतर मग जागृत देवस्थान आहे नुसतं म्हणतात माणसं. जागृत देवस्थान राहण्याकरता तेवढी पवित्रता सांभाळावी लागते. तिथं अगदी महाराज हे शिष्टाचार पाळावे लागतील. बिडी ओढणे, सिगारेट वगैरे. मंदिरात बसायचं झालं तर पाय सोडून बसू नाही. उपदेश म्हणून सांगते असं नव्हे. तिथं गावचं घरचं काही बोलू नये, हे घरचं बोलण्याचं केंद्र नव्हे. इथं काय महाराज, इथं कारण मंदिरात जेवढे संकल्प तुम्ही बोलाल तेवढे सगळे खरे होतात. वाईट बोललं तरी खरंच होतं आणि चांगलं बोललं तरी. चांगलं बोलायचं असलं तरी अतिशय महाराज हिताचं असेल ते बोलावं. म्हणून आत्यंतिक कल्याण ज्याला करून घ्यायचं आहे त्यानंच मंदिराकडे यावं. अन्यथा त्यानं वेळ रिकामा आहे म्हणून येऊ नये. कारण ती गोष्ट अशी आहे, इथं आल्यानंतर देऊळ नव्हे घर, प्रपंच परोपकार. तू खबर आहे सांगता, देऊळ काय घर नव्हे. याचा अर्थ काय, घरात जसं वावरतो तसं मंदिरात वावरायचं नाही. पायाचा आवाज सुद्धा येऊ नये महाराज. देवा येत असे राग, तुकोबर आहे सांगावं. देवाचं निज मंदिर आहे ते. म्हणून आमच्याकडं शेजघर करणं, देवघर करणं या परंपरा आहेत. हे दक्षिणेकडे फारसं मानत नाहीत, उत्तरेकडे ही परंपरा आहे. देवाला पलंग करणे, देवाला झोपवणं. जगन्नाथाला आहे, भगवान श्रीरंग झोपतो संध्याकाळी, सकाळी त्याची शाल हल्लेली असते. याचा अर्थ काय, देव तिथं खरोखर झोपलेला आहे. आणि आमच्याकडं मग निर्गुणवादी लोक मानत नाहीत, देव कधी झोपतो का, त्याला कशाला पलंग करावा लागतो. ज्या अर्थी आम्ही झोपतो, आम्ही जेवतो, आम्ही ज्या अर्थी आंघोळ करतो, यथा देहे तथा देवे.
या न्यायानं देवाची पूजा करत असताना आपल्याला जसे महाराज संस्कार आपल्याला जे काही लागतं तेवढं देवाला करावंच लागेल. देवाला वस्त्रदान असावं, देवाच्या निमित्तानं अभिषेक असावा. ही गोष्ट महाराज प्रचार म्हणून नव्हे, आपल्या हिताची आहे म्हणून सांगायची. हे कुळाचार, हे कुळदैवत असेल तर महाराज का ग्रामस्थांनी त्याची त्यांची कृपा संपादन आम्ही करायची आहे. आम्ही निमित्त आहोत. एकाच्या काय वाढे, अर्जुनाच्या निमित्तानं महाराज सगळ्या जगाला गीता मिळाली. चातकाच्या एका निमित्तानं सगळ्या जगाला काही मिळाला, पाऊस मिळाला. तसं एका आमच्या उपासनेनं महाराज आमच्या घराचं कल्याण होत असेल तर एकटा माणूस दिवा लावायला काय हरकत आहे? एका माणसानं शिवलीलामृताचं पारायण करायला काय हरकत आहे? म्हणून ह्या गोष्टी शौच म्हणून पाळाव्या लागतील. आपण नित्यनेमानं पर्वकाळाला हजर राहिलं पाहिजे. ही भाग्याची गोष्ट आहे. देव इथं आला, काय कारण कोणाकारणी झालेशे निर्माण, देवाचे कारण देव झाले. का आला असेल ते त्याचं त्याला ठाऊक. आणि मग ज्याने उपासना करून इथं राबवून घेतला, देवाला ठेवून घेतला, त्यांची उपासना त्याला आवडली असेल. म्हणून गावची ग्रामदैवत ही महाराज जुन्या लोकांनी आनंदाने इथं त्यांनी उपासना करून बसवलेली आहेत. म्हणून याला लिखित इतिहास नाही, तोंडी सांगितला जातो. अमुक अमुक लोकांनी पहिली उपासना केली, अशा पद्धती चालेल. म्हणून नवे करू नये जुने, सांभाळावे ज्याचे त्याने. जुन्यात काय बदल करायचा नाही, नवं घालून. जमलं तर जुनं चालवायचं, नवं त्यात काय घालत बसायचं. जुन्या पद्धतीनं चालत आलेलं चालवत जायचं, फार काय त्याच्यात वाढ करत बसायचं नाही, कारण तेच टिकणारं असतं. म्हणून जी उपासना जुन्या काळापासून चालत, अनादी काळापासून, आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला दले सहस्थिती. भगवंतानी उमेला जो उपदेश केला तो क्षीर सिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी, आणि मग त्यापासून हे ज्ञानगंगा आपल्याकडे आलेली आहे. तसं भगवान शंकरांचं हे उपासना केंद्र आहे. आपल्या उद्धाराकरता आपण मंदिराचं पावित्र्यही राखायचं महाराज. इथं फार बडबडत बसू नये, फार पाय सोडून काही सिगरेट व्यसनं वगैरे काही करू नयेत. कारण मंदिर ही अशी गोष्ट आहे महाराज, ती सगळ्याची सार्वजनिक सामुग्री असल्यामुळं कोणी बोलायचं अशी अडचण पडते. त्यामुळं मी रोज एक सुपली बिड्या टाकून येतोय लुटून. त्यामुळे माहिती असावं इथं सिगरेट बिडी ह्या गोष्टी असू नयेत सहजासहजी. आणि मग उदाहरणही लोक देतात महाराज, काय सांगायचं त्याच्याकरता, असे नात का. पण हे पावित्र्य इथलं सांभाळलं तर देवाला आनंद होतो. नित्यनेमानं जेणेकरून शिवाला आनंद होईल अशी मंदिरात भजन असावीत, ह्या असावीत. या निमित्तानं हे सगळं आपल्याच हितासाठी आहे. यातलं काडीचं देवासाठी अजिबात नाही. देवाला काही नाही, तो अचलोयम सनातना हा. तो त्याची पूजा केली तरी चांगली आहे, नाही केली तरी चांगलीच आहे. आणि तुमच्या पूजेनं त्याला आनंद होत असेल तर महाराज तो किती भोळा असेल. तुका म्हणे भोळा देव, नामा म्हणे भोळा देव, सांगा याचा हाची भाव. म्हणून तो कैलाशीचा शिव भोळा चक्रवर्ती म्हणतात. पार्वतीचा पती योगीराज, तयाची पाया माझे दंडवत घडो आणि प्रीत जडो राणी. जटाजूट गंगा रथचंद्र भाळी, तिजा नेत्र जाळी जातवेद. कंठी काळकुट डौर त्रिशूळ हाती, सर्वांगी विभूती शोभतसे. गळा रुंडमाळा खापर हस्तकी, राम नाम मुखी सर्व काळ. राम नाम मुखी सर्व काळ. आहे. एवढा मोठाही देव असून महाराज तो नामधारक आहे. राम नाममुखी
सर्व काळ. म्हणून आपण देखील रामनामाचा उच्चार करत राहूया, त्यांना आनंद होईल. मारुतीरायांच्या मंदिरात श्रीराम म्हणण्यानं त्यांना आनंद होतो. म्हणून आपण जे सांगितले तेच करत राहायचं. आपल्या बुद्धीचं काही तर अजिबात काही महाराज दिवे लावून नयेत की तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थित हो. जे शास्त्रानं सांगितलंय ते करत राहायचं. आपल्या बुद्धीला पटेल ते इथं करायचं नाही, कारण आपली बुद्धी प्रमादानं घेरलेली आहे. आणि आपल्या बुद्धीनं जे जे काय आम्ही करू त्या बुद्धीला महाराज, कारण अनेक बुद्धीचे प्रत्येक जीवनी माणसं आहेत, तेवढे तेवढे गुण आहेत, तेवढ्या वृत्ती आहेत. आणि मग त्या पद्धतीनं उपासना करायची म्हटलं तर मग आता ऐकणारी कोणच नाही, शास्त्राची माहिती असणारही कोण नाही. शास्त्र सांगायला लागला तर अडचण म्हणून बंद पडतोय म्हणून त्याच्यावरच लोक उठतात. म्हणून नको त्या गोष्टी करणं, त्याच्यापेक्षा शास्त्रानं सांगितलं. काही मंदिरामध्ये महाराज अजूनही लाईट लावली नाही, तिथं काही वेगवेगळ्या रंगोट्या केले. कर्नाटकातली मंदिरं महाराज तुपाच्या दिव्यावरच आहेत, आज ताग आहेत. त्यांनी ते आपलं पावित्र्य टिकवलेलं आहे. तिथं समाजाला आत शिरू दिलेलं आणि समाज एकदा आत गेला की महाराज मग तिथं आपल्या मानवेत तर आपल्या बुद्धीचे तिथं काय करतात. म्हणून आजही माऊलींच्या समाधीजवळ तुकोबारायांच्या देहूमध्ये म्हणा जे पावित्र्य आहे ते त्यांच्या आचारशील आमच्या लोकांनी राखलेलं आहे. म्हणून मर्यादा सांभाळलेल्या आहेत. म्हणून तसं मर्यादा सांभाळून आपण सेवा करायची आहे की पांडुरंग परमात्मा रत्न जडित सिंहासनावर उभारलेला आहे. असं रूपक आहे तुकोबाराय सांगतात. रत्न जडित सिंहासन वरी बैसले आपण, कुंचे ढळती डोही बाही, राही रखुमाही भोवती आहेत. अशा पद्धतीच्या रूपकातला हा अभंग आहे. तुकोबाराय सांगतात की देव आलेला आहे हे मी हात वर करून सांगतो. याचा अर्थ तो पूर्वी नव्हता का? होता पूर्वी. अशब्द अस्पर्श अरूप अरस अगंध असा होता. तो कळत नव्हता. तो कळण्याकरता त्याला काय करावं लागलं? सृष्टी निर्माण करणारा दुसरा देव आहे हेही लोकांना कळेना. त्याच्यासाठी त्याला सगुण साकार करावा लागला. त्याला भक्तीनं तो उभा केला आणि तो केलेला उभा देवही महाराज आम्हाला सगुण साकार परमात्मा आमच्या भोळ्या भावनेनं आम्हालाही तो कळेना असं, कारण आमचाही भाव इतक्या योग्यतेचा राहिला आणि मग तोच देव मूर्तिरूपातून आम्हाला करावा लागला. आणि मूर्तिरूपातून अवलंबन ठेवून आम्हाला आता त्याचं ध्यान करून मग त्या देवाचं ध्यान केल्यानं आमचं चित्त स्थिर होईल. स्थिर झालेलं चित्त मग देवात एक वेळ लय पावेल. अशी उपासना करण्यासाठी अशी आलंबन आम्हाला सांगितली. म्हणून धन्य भावशीळ ज्याचे हृदय निर्मळ, पूजी प्रतिमेचे देव, संत म्हणती ते भाव. अशा उपासना करण्याकरता महादेवाचं जे वर्णन आहे ती स्वर्ग जयाची साळवखा, समुद्र पाळी पिंड देखा, शेषासारखी बैसका, जो आधार तिहिलोका. आधार तिहिलोकाला असं लिंग आहे. एवढा मोठा भगवान जर व्यापक असेल तर मग आम्ही सामान्य मूर्ती म्हणून कसा पूजायचा? तर शास्त्रानं सांगितलेलं आहे. मूर्तीपूजा ही का सांगितली आमच्याकरता? तर ते व्यापक रूप आपल्या समोर डोळ्यासमोर असावं. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. या नियमानं डोळ्यात बसलेलं रूप त्याचेच वर्णन कानानं ऐकायचं. कानानं ऐकलेलं डोळ्यात जे भरलेलं आहे तेच रूप वाणीनं परत काय करायचं? वर्णन करायचं. हा अभ्यास होण्याकरता काया वाचा आणि मन ही 3 इंद्रिय महाराज त्याच्या सेवेकरता लावण्याकरता उपासनेचा पंथ आम्हाला दिला. वास्तविक त्याचा वापर आम्ही त्याच्याकरताच केला पाहिजे. म्हणून हेतू अजिबात चुकता कामा. मुख्य उपासना सगुण भक्ती, सगुण भक्तीचीच उपासना आम्ही करायची. आणि हे करत असताना देव सिंहासनात बसलेला निवांत पाहायचा डोळे भरून. आणि मग तो काय करतो? आल्या याचकाशी पुरे धनी किंवा आल्या याचका होय धनी असे पाठ आहेत वेगवेगळे. प्रत्येक याचकाला त्यानं अनेकांना महाराज जो दारात आलेला आहे पांडुरंग परमात्म्याच्या तो त्यानं कधी कुणाला रिकामा पाठवलेला नाही. मग ज्याच्याकरता दिलं तर भक्तांच्या करता त्यानं सगळं काही देऊन टाकलेलं आहे. आपले 6ही गुण त्यानं आनंदानं प्रत्येकानं दिले की ऐका यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जे हा भगवंताचे एक 6 भाग आहेत महाराज. यश हा एक भाग आहे त्याचा. आणि भगवंत म्हटलं तर महाराज व्यापक दृष्टीनं आम्ही त्याला परमात्मा म्हणू शकत नाही. कारण हे जिथं परिचिन्नतेनं राहतात तिथं समग्र रूपानं राहणार एक व्यापक ठिकाण आहे. त्याच्यातूनच हे आलेलं आहे. म्हणून भगवंत हा वेगळा आहे. म्हणून भगवंत अर्जुनाबरोबर बोलतात असं एक लिखाण आहे आपल्या भगवद्गीतेमध्ये. भगवान वाच तिथं परमात्मा म्हटलेलं भगवान स्वतंत्र आहे. तो अन्यथा करतो काही करू शकतो. परमात्म्याला मात्र तसं करता येत नाही. त्याला जसं काही शास्त्र आहे त्या पद्धतीनंच प्रारब्ध व्यवस्थेनंच वागवावं लागतं लोकांना. आणि भगवंत मात्र अन्यथा कर्तुम काही करू शकतो. म्हणून परमात्म्याची उपासना करत असताना पांडुरंग परमात्म्याला
भगवंत म्हटलेला आहे, स्वरूपानं तो सच्चिदानंद घन आहे. मात्र मूर्तिरूपात पाहायला गेलं तर सगुण आणि निर्गुण असा दोन्ही आहे. म्हणून तो पांडुरंग परमात्माच ज्याचं ध्यान करतो, जो पांडुरंगाचं ध्यान करतो, रामनाम मुखी सर्व काळ किंवा हरी 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 मंत्र हा शिवाचा, पांडुरंगानं त्याला धारण केलेलं आहे. विठोने शिरी वाहिला देवराना, हे दोन्ही देव एकमेकाची उपासना करण्याकरता, ऐक्य दाखवण्याकरता आलेले आहेत. वास्तविक हे दोन देव एक तो एका वेगळा नाही. नामदेवरायांचा अभंग आहे, भजन करा रे हरी हरा, भजन करा रे नारायण शिव शंकरा, नारायण शिव शंकरा, नारायण शिव शंकरा, माझे बोलणे अवधारा, माझे बोलणे अवधारा, माझे बोलणे अवधारा, भेदन करा दोघांचा, भेदन करा दोघांचा, तुम्हा सांगेन सत्य वृत्तांत, तुम्हा सांगेन सत्य वृत्तांत, तुम्हा सांगेन सत्य वृत्तांत, तुम्हा सांगेन सत्य भजन करा रे हरि हरा, नारायण शिव शंकरा, नारायण शिव शंकरा, माझे बोलणे अवधारा, माझे बोलणे अवधारा, भेदन करा दोघांचा, भेदन करा नारायणे सेविले अमृत झाला श्वेत महादेव. भगवान नारायण परमात्मा अमृत प्याला त्यावेळी भगवान शंकर गोरे झाले आणि मग त्यानं शंभुने गिळले हळाहळा, म्हणून विष्णू झाला निळा. देखत देखत अंधळा झनी होशील भारा. ज्यावेळी समुद्रमंथन झालं त्यावेळी जगावर संकट आलं, पहिलं विष हलाहल भगवान प्यायले आणि ते विष प्यायलेल्याचा परिणाम एकत्व असल्यामुळं त्यानं त्याचं ध्यान केल्यामुळं तो झाला निळा आणि ह्याचा कंठ फक्त काय राहिला, निळा राहिला. पण हा कर्पूर गौर राहिला, धवलधाम गोक्षीराचा गाईच्या दुधासारखा राहिला आणि तो मात्र निळसर झाला. हे एकमेकाच्या ध्यानामुळे तद्रूप झालेली ही लक्षणं नामदेवराय वर्णन करतात आणि त्याच्या पुढेही ते म्हणतात की एकमेकाची वाहनं, एकमेकाच्या पत्न्या, हे महाराज तोच झालेला आहे. शक्तिरूपे शारंग पाणी, नारायण झाला भवानी. जी भवानी आहे तो भगवान विष्णूच आहे. भगवंताचं प्रेम कसं असावं, ते कसं भोगावं हे कळण्याकरता पार्वती हा भगवान विष्णूच झालेला आहे आणि गरुड आहे तो नंदीहून समोर बसलेला आहे. गरुड रूपे महेश्वरू वहन झाला विष्णूचे. गरुड आहे तो भगवान शंकर आहे, तो विष्णूचं काय झाला, वाहन झाला. लक्ष्मी रूपे आपण हरू, देवेवरिला शारंग धरू. शारंग धर नंदी होणी षण्मुख हासनी बैसला. जो भगवान नंदिकेश्वर आहे तो विष्णू परमात्मा आहे आणि जो गरुड आहे तो भगवान शंकर आहे. आणि म्हणून कायम स्वरूपी मला माझा स्वामी दिसावा म्हणून नंदी महाराज कायम स्वरूपी खाली बसलेले आहेत. देवापेक्षा अधिष्ठान त्यांचं खाली ठेवतात. काही काही गावात समानच आहेत महाराज, खाली ठेवावा असा नियम आहे, कारण तो गडियाने हा मालक आहे. गड्यानं आपल्या पायरीनं राहावं आणि त्या नियमानं मग दर्शन घेणे मध्ये जाऊन असा प्रवाद आहे. शंकरांच्या आणि नंदीच्या मध्ये जाऊ नये असं म्हणतात, कारण नंदीने वरदान मागितलेलं आहे भगवंताकडे, माझ्या दर्शनाच्या जो आड येईल तो जळून भस्म होईल. आता काय बाहेर सांगायची अडचण पडते म्हणून फार लांबही नंदी बसवू नये असं एक विधान आहे. काही ठिकाणी फार जवळ आहेत नंदी. आणि मग असं आहे, नंदी महात्म्यसुद्धा वर्णन केलेलं आहे.
नंदी हा भगवंताचा दासच आहे, तो भगवंत नारायण परमात्माच आहे दुसरा, म्हणून त्याला वैकुंठ चतुर्दशीच्या वेळी तुळसही वाहतात असंही वर्णन आहे. काही असे ना काही हे एकत्व का सांगावं, आपल्या लोकांना हे पटावं. नामदेवराय त्या काळात मांडतात. मग हे वर्णन एकत्वाचं की एक तो एका वेगळा नाही, दृष्टांत तो आगमी पाही, नामा म्हणे एक केशव ध्यायी हरिहर पाही ज्याच्या अवतार. हे सगळे अवतार ब्रह्मातूनच आलेले आहेत, कार्यब्रह्म म्हणून. वास्तविक एकच प्रमुख परमात्मा पांडुरंगाचं वर्णन करताना नामदेवराय वर्णन करतात की एक तो एका वेगळा नाही. हे कुठून आले तर नामा म्हणे एक केशव ध्यायी, त्याच्यापासूनच हे आले. म्हणून ते हे अपारापार स्वरूप माझे परात्पर, जे तुम्ही हे अवतार कृष्णाधिक अपार असं एक स्वरूप आहे, त्या स्वरूपापासून हे अवतार आले. तुकोबराय सांगतात की हा देव तुमच्या आमच्याकरता अलंब म्हणून सोपा झाला, आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. आता भक्ती करता येते. आता भक्ती करण्याकरता त्याची मग चरित्र वाचावी लागतील, त्याची ज्यांनी ज्यांनी सेवा केली, कशा कशा पद्धतीनं केली, त्यांनी कोणाकोणाला काय काय दिलं, यानं प्रेम वाढतं महाराज. म्हणून त्यांची चरित्र वाचावीत, संतांची त्यांचे जे भक्त आहेत त्यांचीही चरित्र वाचावीत. त्याशिवाय महाराज परमेश्वरावर भक्ती जडत नाही. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐंसे देवी प्रेम काही कळा. त्याची वाणीनं गुणवर्णन करण्याकरता म्हणून मोठे मोठे शिवचरित्र वाचावी, शिवलीला अमृत चरित्र वाचावीत. अनेक भगवान शंकरांची अनेक चरित्र मांडलेले आहेत, किंवा शंकराचार्यांच्याही वर्णनामध्ये पुष्कळ भगवान शिवांचं वर्णन आहे. हे का वाचावं तर आपली चित्तशुद्धी त्यामुळं होते. हे चित्तशुद्धी करण्याचं मोठं केंद्र आहे. म्हणून मंदिराकडे बघत असताना शुद्ध चित्तासाठी इथं यायचं. आपलं चित्त शुद्ध झालं की काम झालं. चित्तशुद्धी ही परमार्थाची काय आहे, पाया आहे. आणि हा पाया एकदा घट्ट झाला की आम्हाला मग देवाचं व्यापक रूप कळायला वेळ लागत नाही. तुकोबारायानं हे सगळं कळालेलं आहे आणि कळून त्यांनी मांडलेलं आहे आमच्या उद्धाराकरता. म्हणून आता देव आलेला आहे, सोपा आहे, सिंहासनावर बसलेला आहे, त्याच्याकडून आपण वरदान घेऊया. आता ते वरदान घेताना आपण कल्याणाचं घ्यायचं काय संसारिक घ्यायचं हे कळवून घ्यावं. आत्यंतिक कल्याण म्हणजे श्रेय. आणि मग लौकिकातल्या गोष्टी मिळाव्या म्हटलं त्याला प्रिय म्हणावं. प्रिय गोष्टीमध्ये तुम्ही आम्ही रमलेलो आहोत हे काय तुम्हाला सांगायची गरज नाही. श्रेय गोष्टी कळाव्यात. भगवंताच्या दर्शनातच शिवा देखता प्रत्यक्ष धर्म अर्थ काम मोक्ष अशी भावनाच झाली पाहिजे महाराज. म्हणून होत नाही भावना. आम्ही मंदिरात असतो म्हणून ही उदाहरणं सांगा लागलोय मी. भावना का होत नाही, माणसं आली की महाराज काय इकडं बघ तिकडं बघ, ती देवाकडे बघतात नाही बघतात, साखरेची पुडी सोड, कापूर पिठी, एक उदबत्ती लाव, अशीच करतात. बसतात खरी पाया पडताना डोळे झाकतात. खरोखर ज्या टायमाला बघायचं देतोय डोळे झाकतात. तर काय एखादं पोरगं येते, ते नंदीवर बसतंय, चप्पल घालून आलेलं असतात ना बाहेर नाही, त्या मुलांचं कौतुक काय, ते मुलं बोबडं बोलते तशी ही बोबडं बोलते. आता काय आल्यात नेमकी कशाला हेच कळत नाही. नेमकं आपल्या कार्यासाठी आलेली मंडळी कसं यायला पाहिजे हे जाता जाता केलेली देव नव्हेत. बस आता मी इकडे येताना काय आदमापुरात पाया पडून येता येत नव्हतं मला, भंडारा राहून नाही, जाता जाता गावलेले देव हे जायलाच लावतात नाराज. येत नाहीत आपल्यावर, जा म्हणतात लवकर. त्याच्यासाठी म्हणून वेळ निघावा, त्याच्यासाठी कार्य असावं, स्वतंत्र संकल्प असावा, त्याच्यासाठी तांदूळ निघावे, त्याच्यासाठी नारळ निघावा, त्याच्यासाठी दूध दही निघावं. हे मला मर्यादा पडतात का गुरु आहे म्हणून सांगताना अडचण वाटते का. आपला कुळदैवत आहे, आपलं दैवत आहे आराध्य. महाराज 100 मिली दूध जर घालता येत नसेल तर ते जीवन नव्हे आपलं. देवाला काही दूध मिळत नाही असं नाही. त्यानं उपमन्यूसाठी अखंड क्षीराचा सागर दिला, क्षीराब्दीची वाटी करून दिली त्यानं. त्याला आपल्या जनावराचं स्वहस्ते एखादं मीटर कापड निघत नसेल, एक जेवढे वस्त्रात तंतू असतील तितके वास कैलासाला होतील महाराज. इतकं सामर्थ्य आहे त्या वस्त्रात देण्यामध्ये. म्हणून देत असताना कोणाची वाट बघू नये, आपल्याला योग्य शक्य असेल तेवढं द्यायचं. निर्धन माणसाने फार दान देण्याचा नियम आहे. ज्याच्याजवळ महाराज मुलं बाळं घरची सांभाळता येत नाहीत अशा माणसानं पोटाला चिमटा देऊन देवाची पट्टी वर्गणी देऊ नाही. दिली तर ती पापात गणना होते, घेणाऱ्याने ती घेऊ नाही. आनंदानं त्यांना अन्नदान करावं. पण ज्याची ऐपत आहे त्या माणसाने मात्र काय करायला पाहिजे, आपल्याला घडेल तेवढी शक्यता म्हणून त्या दशांश काढावा अशी नियम पद्धती आहे मला. न्यायोपार्जितम धनम दशांशेन तिष्ठते. 10वा भाग काढावा. 1000 मिळत असतील तर 100 रुपये देवकार्यासाठी काढावे. त्या 100 रुपयानं 900 रुपयाची तुमची शुद्धता होते. जोडून या धन उत्तम उदास विचारे. दशम पद्धती महाराज मोठ्या मोठ्या शहरात आहे, दशमांश काढतात, पुण्यात काढतात, मुंबईत बघा तुम्ही. लोकांना कळत नसेल फार, पण देवासमोर एक त्यांनी
छोटी घागर ठेवलेली असते, एखादी भिशी ठेवलेली असते, 10वा भाग ते काढतात. वार्षिक काय जमेल त्या तीर्थयात्रा काय घडेल त्या दानपुण्य करतात. त्या माणसाने त्या पद्धतीनं चालू आहे जिकडं तिकडं. मला हेतू इतकाच, आपल्याला शेवटी नाही देव घडला तरी पोटाला तरी येतील उपयोगाला. साठवायची तरी आपली पद्धत, गंगाजळी म्हणून काहीतरी बचत ठेवता पद्धत तरी आपल्याला कळेल या जीवनामध्ये. मग काहीतरी देवाच्या निमित्तानं धन निघावं, त्या निमित्तानं अन्नदान व्हावं, त्या निमित्तानं देवाला अभिषेक करता यावा. कुळाचार कुळधर्म पाळल्यामुळं महाराज जर आपली चित्तशुद्धता आणि स्थिरता राहत असेल तर हेही देव आपण आचरणात आणले पाहिजे, त्यांची पूजा उपासना केली पाहिजे. म्हणून हे कुळाचारात आपल्या कुळदैवतात आपले आराध्य देवता जर मोडत असेल तर त्याच्या दारात बसायला काय हरकत नाही. म्हणून देव सिंहासनावर आहे, उच्च आसनावर असतो तो देव. देव दान देणारा आहे, सगळ्यावर त्याचं लक्ष असतं. म्हणून ब्रह्मदेवाकडं महाराज असुर देव आणि मानव तिघेजण गेले म्हणे. आणि त्यावेळी उपदेश म्हणून त्यांनी हा शब्द दिला. उपनिषदात कथा आहे. देवाने दमन करावं इंद्रियांचं, असुराने काय करावं, दान, मानवाने दान द्यावं. आणि देवाने काय करावं म्हणतात, इंद्रिय निग्रह करावा असुरांनी. आणि देवानी काहीतरी शब्दावरून आहे. शेवटी काय मला काय म्हणायचं आहे, दान देणं हे मानवाकरता ब्रह्मदेव सांगतात. हेतू इतकाच मला सांगायचा आहे, मानवाने दान देत राहायचं. दान दिल्यामुळंच हे आज कार्य उभं आहे महाराज. दान नसेल तर हे कार्य आज उभं राहिलं नसतं. म्हणून दान ही पवित्र गोष्ट आहे. कलियुगामध्ये सत्य, दया, परोपकार, दान या 4 पायावर धर्म आहे. त्यातलं दान थोडंसं, सत्य थोडं शिल्लक आहे. म्हणून भगवान आज ही कार्य घडवून आणत आहेत. म्हणून तुकोबाराय सांगतात की एकाच्या काय वाढे, एक कोणतरी भक्त उपासना करतो आणि सगळ्यांचं कार्य होऊन जातं. या निमित्तानं देव आला, उपचाराला सोपा झाला. आता उपचार करून घेण्याकरता आम्ही त्याची यथास्थित काय लावायची वा. प्रत्येक गोष्ट शास्त्रानं जशी सांगितली तशी करत आपल्याकडून न काय होता, एखादी पापाचरण न घडता योग्य त्या पद्धतीनं करत राहूया. देव बैसले सिंहासनी, आल्या याचकाशी पुरेधनी. चालद्या म्हणा 6 चालेल. देव बैसले सिंहासनी, आल्या याचकाशी पुरेधनी. आपली एक आध्यात्मिक नजर यावी. आधिभौतिक दृष्टीनं देऊळ, शास्त्र, संत यांच्याकडे बघू नये. आम्ही भौतिक नजरेनं बघतो, आम्हाला दोषच दिसतात, आमच्या पद्धतीनं आम्ही वावरतो. आम्हाला जसे कपडे तसे देवाला आम्ही कपडे म्हणतो, पण ते महावस्त्र असतात. त्याच्याकडे एक पवित्र भावनेनं देव आंघोळ करतो तर देवाचं पाणीही तसंच मारतो महाराज. पवित्र सगळ्या गोष्टी हे का शौचाचार पाळायचे, मग नाही केलेलं परवडलं, मग गप्प बसलेलं निवांत बरं. पण हे उपद्व्याप आपला लावून घेऊ नाही. सेवा आहे महाराज. ते आम्हाला महाराज जेवणात काहीतरी पडलेलं ताट विना पुसलेलं चालत नाही. मग देवाला कसं चालेल हो? देवाच्या केस येऊन चालेल का हो? नाही चालणार. पवित्र सगळं काही पवित्र. म्हणून ते क्षेत्रच वेगळं आहे महाराज. म्हणून उपासनेचं त्याचं एक अंग आहे, कर्तोतंत्र, ते सांभाळावं लागेल. आणि जिथं तंतोतंत ते सांभाळलं जातं तिथं खरंच होतं महाराज. मग त्याच्याकडे बघत असताना हे तुमचं शास्त्र, फलज्योतिष, इतर काही गोष्टी तिथं काम करत नाही. मग तिथं श्रद्धाच कार्य करते. आणि श्रद्धा जिथं कार्य करतं तिथं ध्यान, उपासना ही पद्धती असते. तिथं ज्ञानाची उपासना असत नाही. ज्ञान हे डोळ्यानं दाखवते होत प्रत्यक्ष आहे ज्ञानामध्ये. ध्यानामध्ये प्रत्यक्षच काय असेल असं सांगता यायचं. तिथं विधी, विश्वास, तुमची इच्छा, आग्रह पाहिजे. आग्रह धरून बसलं तर महाराज त्याच्याजवळ काय कमी आहे सांगा. माथा पडता पाला तेने सांब संतोषला. एक घार महाराज काहीतरी पिंडीवरले घेण्याकरता आलेली होती आणि तिच्या वाऱ्यानं देवाला सुख झालं. गरम होत होतं देवाला. मला कोणी वारा घातला म्हणाला देव, आणि तिला कैलासाला नेली महाराज. एवढा भोळा देव आहे. सांगायचं आहे तिकडं, चोरे पिंडी दिला पाव त्या पूजने धाय देव. चोर कोण महाराज? व्याधच होता तो. बेलाच्या झाडावर चढण्याकरता ज्या दगडावर पाय देऊन चढला ते लिंगच होतं ब्रह्मदेवाने पूर्वी स्थापन केलेलं. देवाला बरं वाटलं, माझं अंग कोणतरी दाबा लागला असं वाटलं. पाय दाबल्या. किती दिवस मला कोणी दाबलं नाही, कोणी मला काय केलं नाही, चोळलं नाही. मला त्या चोराला देवानं कैलासाला नेला. तुकोबाराय सांगतात, असा आमचा भोळा देव आहे. पाकाच्या फडत खारी उद्धरुनी नेली घारी, चोरे पिंडी दिला पाव त्या पूजने धाय देव. आणि हे देवाचं भोळे पण सांगण्यासारखं आहे. मोठ्या मोठ्यानं हरियेन कोल्हे वैकुंठवासी त्यासी कोण अधिकार,
गजान आडया सरोवरी नाही हरी विचारिले. गजेंद्राला, नकराला अनेकांचा देव उद्धार करतो, तुमचा आमचा का बरं करणार नाही. म्हणून हा पंथच भाविकांचा आहे, भावनेचा आहे, श्रद्धेचा आहे. देव काय देईल म्हणून वाट बघत बसायचं नाही महाराज, त्याच्या दारात यायचं. त्याला दिसलं म्हणजे झालं, आम्ही त्याला बघायचं नाही. आम्ही एवढे मोठे झालेलो त्याची नजर पडली तरी बस आहे महाराज. त्याला काय कळत नाही सांगा. आमचं पूर्व आयुष्य त्याला माहिती आहे, उत्तर आयुष्य माहिती आहे, आमचे किती जन्म त्याला माहिती आहेत, कुठं कुठं काय काय करेल हे त्यालाही माहिती आहे. ददामी बुद्धी योगम तम, तशी तो आम्हाला बुद्धी देत आहे, आमच्याकडून हे कार्य करून घेत आहे. त्यानं उद्धार करायचाच ठरवलं तर चांगल्या कुळात आम्हाला जन्माला घालेलं. सुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजाय, ते चांगल्या कुळात जन्माला घालून आमचा परमार्थही सिद्धीला तो नेऊ शकतो. फक्त सद्बुद्धी त्याची ठिकाणी पाहिजे. रामेश्वर शास्त्री सांगतात बघा की माझी बुद्धी तुकोबारायांच्या चरणी कधी काय होणे, व्यभिचारी दृष्टीने राहू नये, अव्यभिचारी राहावी. तसं देवाजवळ कधीही भ्रष्ट मन असू नये. पवित्र अंतःकरणानं मरे तोपर्यंत काय हे स्थिर राहील बुद्धी. उपासना आहे, उपासनेत उत्तरोत्तर चित्त शांती झाली पाहिजे, चित्त स्थिर झालं पाहिजे. चित्त शुद्ध झाल्याखेरीज ही उपासना सुरूच होत नाही महाराज. उपासनेला चित्तशुद्ध झालेलाच मनुष्य जेवढा लवकर कार्य करतो तेवढा चित्त विक्षेपित असलेला करत नाही. म्हणून श्रद्धावान माणसाचं हे काम आहे. हे असंच का आणि तसंच का, इथं शंका विचारणाऱ्याचं हे काम नाही. त्या क्षेत्रात एकदा उतरलं की ती भक्ती क्षेत्र आहे, तिथं मग भावनेनंच देव जोडला जातो. आणि भावनेशिवाय भक्ती होतच नाही. भावेविन भक्ती असं म्हणतात. म्हणून भावना सदृश्य इथं फळ मिळतं. जया जैसा भाव तसा देव आहे महाराज. आणि मग ज्याच्या त्याच्या भावनेनुसार तो होतो. वास्तविक देव तसा असत ब्रह्मादिकांनाही हे खोळ कळत नाही. याचं कारण काय, ज्याला जशी जशी भक्ती करत आहे होय भक्ती केला तैसा. देवाचं एक रूप शास्त्र सांगतं ते ज्ञानातलं, भक्तीत मात्र एक रूप असत तो कधीही कसा होऊ शकतो. प्रल्हादा करता तो नरसिंह झाला महाराज. अर्ध शरीर कसलं, अर्ध शरीर कसलं. जयंती आता देवाची आहेच नाही असं नाही. म्हणजे हेतू काय, आपल्या भावनेनं तो होईत राहील. त्याच्या ठिकाणी जसा जसा भाव, जैसा जैसा भाव तुम्ही माझ्या ठाई धरा, तैसाच मी खरा तुम्हा लागी बाळकडे देव वर्णन करतात तुकोबाराय सांगतात. म्हणजे आपणही तशा भावनेनं इथं राहूया. परमात्म्याची कृपा संपादन करण्याकरता जसं शास्त्र सांगतंय तशी उपासना करूया. शेवटी काय, उपासनेत आपण दृढ विश्वासाने इथं राहायचं आहे. दृढ विश्वास ज्याचा झाला त्याला कशाचीही गरज भासत नाही. विश्वासाची धन्य जाती आवडीची ती देवाची. देवाला तोच आवडतो की ज्याचा विश्वास बळकट आहे तो. नाहीतर अन्यथा मग सगळं तुमचं आमचं चाललंय, बाह्य उपचार चाललेत, वरकरणी. आणि मग वरकरणी करून येत असं नाही. देवाला फार काय ताट उपचार आवडतात असं नाही. मला उपचार हे आमच्या करता, म्हणजे गुरुवांच्या करता. पेरा मांडल्यावर काय बिघडतं आमचं, घालायचा. जमलं काय आणलं तांदूळ शेरभर घरला न्यायचं. काय देव काय करतो का, त्याचं रेशनचं दुकान आहे. हे सगळे आमच्या फायद्याच्या गोष्टी आहेत. आम्ही सांगितले त्यात तुम्ही दान म्हणून दिले, आता ते काय करायचं ते तो ठरवेल. हेतू काय, आपण आपली उपासना करत असताना जे यादी दिली आहे, जे करायचं आहे तेवढं तिथं मात्र अजिबात काय करायचं नाही, कमी करायचं नाही. कारण ह्या गोष्टी कशा आहेत, तंतोतंत घडल्या तर आपल्याकडून ती उपासना पार पडेल. उपासनेतून पार पडल्या तर देव त्याला महाराज वैराग्यरूपी दान देईल. आणि मग ती चांगलं सत्कर्म करत 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 आपला तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ. ग्रहस्थाश्रम यासाठी चांगलं ठिकाण आहे महाराज. आम्हाला सारखी देवाची पूजा उपासना घडत नाही. मग पर्वकाळाच्या निमित्तानं, सोमवाराच्या निमित्तानं, श्रावणाच्या निमित्तानं असते 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 देवाकडला वेध लागावा म्हणून ही मंदिरांची व्यवस्था आहे, देवाच्या मूर्तींची व्यवस्था केलेली आहे. आम्ही वास्तविक कायमस्वरूपीच इकडे यायला पाहिजे, पण कायमस्वरूपी यायची सवड मिळत नाही. म्हणून औषध द्यावया चाळविले बाळा दावनिया गुळा. औषध खायत नाही म्हणून गुळाचा खडा मी देतो म्हणते. आई फसवून फसवून त्याला पूर्वी श्रावण महिन्यात 1 महिना तरी पाळा म्हणून सांगायचे जुने लोक. पिऊ नका म्हणायचे. हे काही कीर्तनचा विषय नव्हे, पण सांग याचा अर्थ 11 महिने प्या असा होत नाही. असते असते 1 महिना टाळलं की मग मन बदलत जाईल. आणि असते असते सुटलीच तर चांगलीच गोष्ट आहे. म्हणून ते 1 महिना कडक पाळा असं म्हणून सांगायचे. पण ते 1 महिन्याचा वजा मात्र पुढं लोक काढल्याशिवाय राहत काय सांगावं, अवघड आहे. पूर्व संस्कार चांगले असावेत महाराज. घरातही मुलाला देवधर्माचे संस्कार दे. कारण आता शिकलेली पिढी वास्तववादी आहे. वास्तव म्हणजे महाराज वास्तव स्वीकारून नाही असं नव्हे. देव ही गोष्ट अनुभवाची असल्यामुळं ती वास्तव दाखवता येत नाही.
आपल्याला जे संस्कार दिले तेच वडिलांनी देवत्व आमच्यात प्रकट केलं म्हणायचं. विवेकानंदांचे मित्र सगळे बसल्यानंतर म्हणाले, बोलता बोलता प्रत्येकांचा त्यांच्या कॉलेजमध्ये विषय निघाला म्हणे, माझ्या वडिलांनी माझ्यासाठी घर ठेवलं आहे, एवढी इस्टेट ठेवली आहे, सगळं काही बोलले. विवेकानंदांना विचारलं, नरेंद्र तुझ्यासाठी काय ठेवलं आहे? ज्यावेळी नरेंद्र घराला आले, दिग्मूढ होऊन आले आणि वडिलांना विचारलं, म्हणाले बाबा तुम्ही माझ्यासाठी काय ठेवलं आहे? बाबांनी त्यांच्या सांगितलं, महाराज ते वकील होते, हुशार होते, भगवंताचे उपासक होते, भगवान शंकराचे. आरशासमोर उभार म्हणाले, उभारून बघ म्हणाले, आत जे काही दिसतंय हे आम्ही तुझ्यासाठी ठेवलं आहे म्हणाले. हा दिव्य पवित्र देह जो आदर्श जीवन आहे हे तुझ्यासाठी आम्ही ठेवलं. तो जो संस्कारित जीवन आहे, इतरांचं तसं जीवन संस्कारित नाही. आम्ही जे संस्कार दिले त्याची किंमत जगामध्ये होत नाही. संस्कारी माणसाला किंमत आहे परमार्थामध्ये. व्यवहारामध्ये सदाचारी मनुष्य आहे त्याला माणसं सज्जन म्हणतातच. आजही दुनिया इतकी पापानं भरलेली नाही. चांगलं कृत्य करेल त्याला चांगलं म्हणणारे लोक आजही आहेत. म्हणून चांगलं करत राहायचं आणि चांगलं करत असताना त्याग करावा लागतो. भोगानं ही सिद्धी मिळत नाही. आणि त्यागात जे बळ आहे, संस्कारात जे बळ आहे, ते बळ भाविक माणसाजवळ फार टिकून राहतं. फार तरकट माणसाजवळ हे बळ टिकत नाही. म्हणून भावनेनं श्रद्धेनं इथं राहायचं. कारण तिथं भाव ठेवल्याशिवाय काही त्याचं स्वरूपही आम्हाला कळालेलं नाही. भक्तीही तेवढ्या उच्चतेची करता येत नाही. म्हणून जसं आहे तसं देवाला मला स्वीकार असं सांगता आलं पाहिजे. असो मंत्रहीन क्रिया नकाचर्या श्रेवेमध्ये जमाधरा कृपा. माझं देवा हे सामान्य फळ आहे, पण अमृत फळ समज. मी केलेली सेवा छोटी आहे, मोठी समज. आणि घे माझं काय करून हरे नमः म्हण, अर्पण मस्तू म्हणून कोणतीही कृत्य करत असताना सांब सदाशिवा अर्पण मस्तू म्हणावं, नमस्कार करावा. कारण या उंबऱ्याच्या पुढं ज्ञान ध्यान हे सगळे पर्याय शांत होतात. इथून श्रद्धेचाच प्रांत चालतो. आणि श्रद्धेमध्ये महाराज तुम्हाला तो गुरु भेटवून देईल आणि मग आत्मस्वरूप तो त्याचं तोच दाखवेल. कारण तोच गुरु आहे आणि तोच देव आहे. पण अशी अपार श्रद्धा ठेवून या क्षेत्रात नांदावं. आणि असं नांदल्यानंतर आम्हाला जो काही अनुभव येईल तो अनुभव लोकांच्या समोर असा साधू संतांनी प्रकट केलेला आहे. कोणतेही साधू संत महाराज फार शिकायला गेले असं अजिबात नाही. त्यांची चरित्र पाहायला गेलं तर त्यांचं जीवन शुद्ध आहे, आचार शुद्धता आहे. आणि आचार शुद्धतेमुळे महाराज त्यांच्या त्यागा पिढींचा मागल्या त्याग आहे. ज्ञानोबारायांच्या आईवडिलांनी महाराज उड्या घातल्या उभ्या पाण्यामध्ये, त्रिवेणी संगमामध्ये. आपल्या मुलांचं कल्याण होत असेल तर देहत्याग केला. मग ह्या संत कृपा त्याच्यासाठीच म्हणतात इमारत फळा. ही इमारतीची वारकरी संप्रदायाची उभारणी आई वडिलांनी एवढा मोठा त्याग केला त्यांच्या. म्हणून तर हे आम्हाला ज्ञानोबारायांच्यासारखं वैभव आम्हाला लाभलं. आणि त्यांनी हे आम्हाला काही करून दिला. हरिपाठासारखं सामान्य कोणता विषय नाही सांगा त्याच्या सामान्य तुम्हा आमच्याकरता. हरिपाठासारखं वैभव नाही, अमृता अनुभवासारखं वैभव नाही. आम्ही ते बघत राहायला पाहिजे. म्हणून काय आहे भक्तीमध्ये काय उत्पन्न होऊ शकतं हे ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी नाथाने आम्हाला मांडून दिलेलं आहे. भारतीय परंपरेमध्ये वैदिक परंपरेमध्ये आम्ही फार मोठे आहोत महाराज. इतर जगाच्या तुलनेत वैदिक ज्ञानामध्ये भारताची जोड कोणीही कोणता देश करू शकत नाही. म्हणून ह्या गोष्टी काही तथ्य आहे महाराज, या तथ्यहीन गोष्टी नाही. यामध्ये काहीतरी सुगाव लागलेला आहे. या देवाचा वारा आहे. म्हणून विश्वास ठेवत राहायचं, करत राहायचं. महाशिवरात्रीसारखं एक पर्व होतो, वृत्तांत सांगतो तुम्हाला, ऐकलेला आहे तुम्ही. आणि महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये भगवान शंकरांना पार्वती माता म्हणाल्या की इथं काशीला येणारे हे सगळे लोक भगवंता कैलासाला येतील काय? पार्वती म्हणाल्या, महादेव म्हणाले येतील, पण ज्यांचा विश्वास दृढ आहे तेच येतील. ही सगळी गर्दी बघितल्यानंतर मला वाटतं एवढी सगळी काही मंडळी कैलासाला येतील असं वाटत नाही. पार्वतीला मग देव म्हणाले बघूया कशाला वेळ लावायचा, परीक्षाच बघूया. पार्वतीला महाराज एक म्हातारी स्वरूप धारण करायला लावलं. नंदी भगवंताला एक बैला स्वरूप आणि आपण म्हातारे झाले भगवान शंकर. आणि असा एक देखावा निर्माण केला. गाळामध्ये बैल रुतलेला आहे, पार्वती काठावर हाक मारत बसलेले, येईल जाईल त्याला. आणि भगवान शंकर त्या बैलाला काढायच्या रूपानं आत उतरलेले. जाता येताना सगळ्या लोकांना महाराज ती विनवणी करायची, पार्वती माता माझ्या पतीलानी बैलाला अडकलेला आहे खड्ड्यामध्ये, एवढा बाहेर काढा. काढायला गेलं, हात लावला की ती पार्वती रूपी म्हातारी म्हणायची की तुम्ही काय जर पाप केलं नसेल आतापर्यंत तरच तुम्ही हात लावा, अन्यथा तुम्ही जळून भस्म व्हाल. आता मग असं कोण आहे सांगा, निष्पाप कोण आहे? कोण नाही. नामदेव ज्ञानोबारायांना फक्त सांगदेव महाराज निष्पाप भेटले या जगामध्ये. तर कोण निष्पाप असा कोण साधक भेटणार? आणि मग त्या खड्ड्यामध्ये उतरायला कोणच धाडस, उतरायचे पण हात लावायला धाडस व्हायचं नाही. आणि मग अशी कित्येक वेळ गेली, संध्याकाळची वेळ. आणि एक तरुण महाराज मनुष्य आला, गंगेतून काशीत स्नान केलं गंगेतून आणि आला, हातात पूजापत्र आहे, बेलपान आहे, ते सगळं आहे.
विभूती लावून आलेला आहे. आणि मग त्यांनी लगेच ठेवलं महाराज. ते काही पार्वती मातेचं ऐकलं नाही म्हातारीचं. तो बैलाला त्यानं का बाहेर काढायचा प्रयत्न केला. महादेवानंही महाराज त्यांनी आधार दिला आणि बाहेर उचलून. पार्वती माता म्हणते, बाबा तू निष्पाप आहेस का काय असे विचारायच्या आधी हात. ते म्हणाले, मला यातलं काही माहिती नाही, मला एवढंच माहिती आहे गंगेत स्नान केल्यानंतर माझी सगळी पापं धुवून गेली. माझ्या मुखामध्ये शिव 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 शब्द सदैव सुरू आहे. त्याच्यासारखा मी नामधारक या जगामध्ये कुणीही नाही. शिव ज्याच्या मुखात उच्चार होतो त्याच्या इतकं आणि भाग्य काय आहे. त्यामुळे मला पाप आहे असं माझ्या अंतःकरणात वाटलंच नाही म्हणाले. आणि हे सगळं जरी राहिलं तरी एक माणुसकी म्हणून तरी एखाद्या अडकलेल्या माणसाला उतरून मदत करायला हे तरी माझ्या चित्तात भावना आहे. परोपकार वृत्तीनं मी उतरलो, मला काय होईल ते होईल म्हणून महाराज त्यानं ते हात लावला आणि बाहेर काढायचा प्रयत्न केल्यानंतर तो सगळं अदृश्य झालं. भगवंताने त्यांना दर्शन दिलं त्या तरुण मुलाला. हेतू काय मला सांगायचं आहे की कित्येक यात्रा भरलेली होती पण असं कोणाला वाटलं नाही मी काशीत आहे, मी भगवंताचं मुखात नाम आहे, माझ्या हातात बेलपत्र आहे. एवढं असूनही विश्वास बसत नाही याचा अर्थ पूर्वपाप शिल्लक आहे. मंदिरात गेल्यानंतर देवाने मी वेगळा आहे अशीच आमची भावना आहे. अजूनही पाया पडताना लोक भिन्न भावनेनंच पडतात मला. आणि हा भेदभाव आजही पुसला गेलेला नाही. माणसातला भेदभाव तर त्याहीपेक्षा दूर आहे महाराज. देव आणि मी आम्ही मूळचेच एक आहोत. कुणी सांगितलंय, कोण गुरु सांगणार, कोण शिष्य ऐकणार. महाराज गुरु परंपरा ही गुरु माहिती झाल्यापासून आहे पण मूळचेच आम्ही एक आहोत. मग मी वासुदेव तत्वतः सगळे आम्ही एक आहोत. आणि मग तत्वानं एक असताना आम्ही भिन्न झालो कसे, हे आमच्या अज्ञानामुळे वाढत वाढत गेलेलं आहे. असं कोणतरी सांगणारा गुरु भेटावा. गुरु हा देवच असतो महाराज. देव आणि गुरु वेगळे असत, एकाच बोधावर आरूढ आहेत. त्याला दया येते तो गुरु होतो, त्याला दया येते तोच देव होऊन बसतो. काही नाही, हे दोघांचं रथगत एकच आहे असे सांगणारे संत भेटले. संतांनी अनेक महाराज आमच्यावर उपकार केले. ते सांगतात तो देव देण्याकरताच बसले. आपलं सगळं ऐश्वर्य देव भक्तांना देतो. यशे थोरविला मारुती औदार्य दिले कर्णाहाती. सांगितलं यशे थोरविला मारुती. विभीषण केला लंकापती औदार्य देऊने कर्णाहाती. कीर्ती दिघांती फाकविली ज्ञान उपदेशिला चतुरानन. ऐश्वर्य वाढविला अर्जुन वैराग्य शुकाते बोधन ब्रह्म सनातन पावविला. अगाये षड्गुण ऐश्वर्य संपन्न भाग्यवंता. समग्र लक्ष्मीच्या कांता. समग्र यशाते तू धरिता. समग्र ऐश्वर्यता तुझांगी. समग्र औदार्याची खाणी. समग्र वैराग्याची खाणी म्हणता. समग्र ज्ञान शिरोमणी. समग्र षड्गुणी संपन्ना. ह्या निळभरांच्या अभंगामध्ये वर्णन आहे की यश कोणाला दिलं, श्री कोणाला दिली, वैराग्य कोणाला दिलं. एका भक्ताला दिलं नाही, आम्हाला सुद्धा तो थोडं थोडं देतो. तो देतो हे कळत नाही आम्हाला, कारण आमची अजून साधना तेवढ्या उच्च अवस्थेला गेलेली नाही. म्हणून आम्ही अधिभौतिक अधिदैविक दृष्टीनं बघायचं नाही, त्याच्याकडं आध्यात्मिक दृष्टीनं बघूया. भगवान शिव कसे आहेत त्यांच्या नावातच काळ पळून जातो महाराज. दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा बापुडी रे. शिवनाम शीतळ मुखी शेविपा कापडी रे. मग त्यानिमित्तानं महाराज काय कारण असेल, देव आले असतील, स्थापना झाली असेल. भगवान शिव आणि विष्णू वेगळे नाहीत. सदैव उपासना करत एकाच्या कैवाडे पुंडलिकरायने पांडुरंगाला जसं उभा केलं तसं महाराज भगवंताची उपासना अनेकांनी केली. जुन्या काळामध्ये अनेक शिवचरित्रामध्ये वर्णन आहे. शिव महात्म्य अपार जुनं आहे. फार सगळ्यात जुनाट पुराण असेल तर शिवांचं महात्म्य आहे महाराज. तुळशी रामायणामध्ये बघा, अन्य अनेकात वर्णन आहे. भगवान शंकरांचं नाव नाही असा उल्लेख कोणताही नाही. पार्वतीची उपासना बघा, किती हजार वर्ष ते आसनात बसले होते भगवान शिव. ही सगळी वाचलं म्हणजे वाचल्याशिवाय अभ्यास झाल्याशिवाय कळणार नाही. मग वाचत राहायला पाहिजे महाराज. फार काय नाही पण थोडंसं का असेना आपल्याकडून थोडा नियम घडावा आणि तो नियम शाश्वताचा असावा, चांगल्याचा असावा, सदाचरण जेणेकरून वाढावं असा असावा. तुकोबाराय सांगतात एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडी. एकट्याकरता सगळ्या जगाला जर महाराज काय मिळत असेल, त्याचा प्रसाद म्हणून भोग मिळत असेल तर त्या एकाचं कौतुक का बरं होणे. पुंडलिकरायांचं कौतुक का हो. त्याने आईवडिलांची निष्काम सेवा केली आणि पांडुरंग परमात्म्याला विटेवर उभा केला. त्यांना एकच आट घातली, कोण येईल त्याला मुक्त कर, तू काय विचारू नकोस. हे माझं वचन आहे. मूढ पापी जैसे तैसे. उतरी काशे लावून येण्यात आमच्याकरता असं परब्रह्म कोण उभा राहते हो. आजही तो महाराज पुंडलिकरायांच्या धाकात उभा आहे आणि हे पुंडलिकरायांचं आमच्यावर काय अनंत उपकार आहेत. म्हणून तो का म्हणे किल्ल्या संतांच्या हाती दिल्या आणि टाकून अंगा वेगळ्या आपल्या टाकून झाला मेहमान. सगळ्या किल्ल्या संतांच्या हातात दिल्याने देव मेहमान म्हणून आज उभा आहे.
तोच पांडुरंग परमात्मा भगवान शंकर वेगळे अजिबात नाहीत, वेगळे मानायचेच नाहीत उपासना करताना महाराज. म्हणून इथं बसून सुद्धा पांडुरंगाची उपासना होते, पंढरीत जाऊनही महाराज रामलिंगाची उपासना होते. काही असा भेद नाही. ज्यावेळी सेतुबंध रामेश्वराला रामप्रभू ज्यावेळी समुद्र दर्शन झालं त्यावेळी लिंगाची पूजा स्थापना करतो म्हणाले रामेश्वराची. स्वतः रामप्रभू बसवणार म्हटल्यावर रामेश्वराची उपासना तिथं लिंग महाराज स्वतः बसवतो म्हणून वाळूचं लिंग तयार केलं रामप्रभूने. मारुतीरायांना वाटलं कशाला, म्हणाले मी जाऊन आत्मलिंगच आणतो. म्हणाले कशाला तू हे करत बसतो. अरे म्हणाले उद्या सूर्योदय व्हायच्या आधी आम्हाला पूजा करायची आहे. आणि नाही म्हणाली, हा उड्डाण मारून गेला. तोपर्यंत देवानी मुहूर्त साधला, आपली पूजा घेतली. तोपर्यंत काशीहून महाराज स्वतः घेऊन आले. कोण? मारुतीराय लिंग घेऊन आले. आणि मग रामप्रभूला म्हणतात ते तुमचं लिंग हटवा आणि माझं मी आणलेलं इथं पूजा करा. आणि मग देव म्हणाले हे बघ मारुतीराया, झाली आहे पूजा, आता या लिंगाची काही गरज नाही, परत ठेवून ये जा. म्हणाले नाही म्हणाले माझंच पुजलं पाहिजे. मग माझं हटव म्हणाले आधी. मग देवानं बसवलेलं आहे महाराज, ह्यानं शिपटीचा विळका घातला, उपसून पुढं ठेवूया म्हणाले. शिपट तुटली खरं महाराज, लिंग हल्लं. मला असं म्हणाले मोठ्या मोठ्यांच्या शिपटी तुटतात देवाची उपासना. मारुतीराय घरात महाराज रुद्रच होते. महाराज तू का म्हणे रुद्रांजनीची या कळायला पाहिजे होतं, जो उपासना करतोय तो कोण आहे साक्षात, तो नाही तो वेगळा नाही. पण माणसं एकदा भनाटली की काय मी वरातीत नसतोय का कुठं नसतोय हेही कळत नाही माळकऱ्याला. अशा अवस्था होते. भ्रमात राहू नये. माणसानं अगदी आपलं असते तो मी काय आहे, मी कोण आहे हे सदैव लक्षात ठेवता आलं पाहिजे. मला मारुतीरायांना ते थोडंफार कळलं नाही. आणि मग शिपूट तोडून परत जोडावा लागला. सेतुबंधात कथा आहे, वर्णन आहे महाराज. हेतू काय असं सांगायचं, लिंगालिंगामध्ये काहीही फरक नाही, ज्योतिर्लिंग ही सगळी सारखे. एकापुरता आम्हाला म्हणून सबदेव का बडादेव महादेव म्हटलेलं आहे. त्यांचं कुठं शिव पार्वती असे फोटो पुजले जात नाहीत महाराज. लिंगरूपीच त्याची प्रतिमा पूजली जाते. आणि हीच उपासना वैदिक पद्धतीनं अतिशय योग्य आहे. म्हणून महादेवाची लिंग करून पूजा करता येते. श्रावणामध्येही आपण स्त्रिया सगळी मंडळी करतात. म्हणून आदरानं हे सगळं करत राहायचं. आपल्याला मिळालेला हा पर्वकाळ आहे. आजचा दिवस शुभ आहे. सगळ्यांनी महाराज अशीच उपासना करत राहून एक दिवस मुक्तीच्या स्थानापन्न आपण होऊया. तुकोबाराय सांगतात की हा सगळा वेदापासून श्रुतीपासून आलेला उपनिषदापासूनचा काळ आहे, तो आम्ही लोकांना सांगत आलो. आणि मग पुराणीचा इतिहास गोडरस सेविला तोही लोकांना सांगितला. आणि लोकांच्या काय काय प्रतिक्रिया, तर देवाने आता असं काय करायला पाहिजे. लोकांनी सांगितलं की आता विश्वास बसत नाही. तेषाम हम समुद्धरता मृत्यू संसार. देव असं बोललाय उद्धार करतो म्हणून, पण तो आला नाही अजून खाली, दिसला नाही. मग दिसावं लागेल. दिसण्याकरता मग आकार धारण करावा लागेल. मग लोकांची इच्छा आणि संतांनी सांगितलेला मार्ग, या दोन्हींच्या मध्ये सगुण साकार रूपानं देव प्रकट झाले आणि जगाचं कल्याण केलं. म्हणून उभा राहिला म्हणतात. उभं राहणं म्हणजे कार्यकर्तृत्वानं कार्यप्रवृत्त असणाऱ्या देवाला उभा म्हणतात. बसलेला देव कार्यप्रवृत्त असेल असं सांगता येत. निवडणुकीला माणसं सुद्धा मी उभारलोय म्हणतात ना. ह्या वार्डातनं उभारलोय, बसलोय म्हणून. ह्या मतदारसंघात मी घरात बसलेलीच असते ती जिकडं तिकडं. पण उभा राहणे म्हणजे काय, कार्यप्रवृत्त होणे. उभा राहिलेला आहे, मला निवडून द्या, मला पाडू नका. पाडणं म्हणजे कार्यातून निवृत्त करणं आणि उभा करणं म्हणजे कार्यप्रवृत्त करणं. तसं उभे विटेवरी उभा राहिलेला आहे देव. कार्यप्रवृत्त उभा राहिलेल्या माणसाला लवकर काम करता येतं, महाराज पळत जाता येतं, काहीतरी वस्तू पडणारे धरता येतं. बसलेला उठोस का महाराज समोरचं काम होऊन जाईल. म्हणून उभा राहणं म्हणजे कार्यप्रवृत्त. तसा देव उभा आहे. तुकोबाराय सांगतात सिंहासनावर अधिष्ठान. एक विशेष रूपानं आज देवाची शोभा शोभते. म्हणून विशेष रूपानंही देव मांडला. शेवटी काय सामान्यही आणि विशेषही कळावं आणि शेवटी दोन्ही मिळून एक समग्र दर्शन आम्हाला व्हावं. जगही त्याचं स्वरूप आहे, स्वरूपही त्याचंच आहे. फक्त एक नाशिवंत आहे का अविनाशी आहे असं कळलं की इथं कसलाच त्रास कोणाला होत. असं समन्वयानं भक्ती उपासना ज्ञान हातात हात घालून आपण चालवत राहूया. कुणाचे दोष मत्सर या सगळ्या स्पर्धा असूया हे सगळं टाकून सगळ्यांना समजुतीत घेऊन राहूया. तुकोबाराय सांगतात या दोन्ही कार्य करत असताना मी चुकत नाही. दोही ठाई तुका नाही पडले तुका. देव बैसले सिंहासनी आल्या या जगाशी पुरे धनी. महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानदेव तुका
नाही पडू देत चुका. देव बैसले सिंहासनी आल्या या चकाशी पुरे धनी. झालेली शिवा ही तुम्ही सर्व महिषाची या मूर्ती. सगळे ऐकणारे महाराज ही सगळी भगवंताचीच रूप आहे. हे भगवान शिवच आहे. चरणीचे रजवंदी शुल्प आहे. भगवान शंकर महाराज शिवकथा रामकथा कुठेही असे ना का मारुतीराय हे ऐकणारे आहेत सगळे. तुम्ही सगळे त्या रूपानेच आहात. आपली योग्यता नाही तरी देखील त्या निमित्तानं महाराज काय देवाची इच्छा असेल दारात उभा केला तुम्ही. ते सगळं हे बोलवणाराही वेगळा आहे. बोलतो म्हणून काही बोलता येत त्यानं महाराज थोडासा स्क्रू आवडला तर काय सांगता यायचं नाही. काही होऊन जाईल. म्हणून देवाची सेवा निरपेक्ष भावनेनं करत राहूया. निरहंकार वृत्तीनं. कर्तृत्वाची घमेंड त्यातला कौशल्याचा अहंकार. गाणं वाजवणं नाचणं हे देवाकरताच असावं. अन्य त्याचा हेतू कोणताही. विष्णुविन जप व्यर्थ त्याचे. कोणतीही सेवा असू दे देवाकडेच त्याचा हेतू असावा. आणि मग अशी ज्याची सदैव देवाकडे नजर आहे देवाकडे ध्यान आहे त्याची तो वृत्ती अजिबात महाराज त्याकडून ढळू देत नाही. तो करून घेतो अशी भावना मात्र असावी. अशी निश्चयम सेवा करत राहूया. आजच्या दिवसापासून महाराज सेवा करण्याकरता देव सदैव कायम स्वरूपी उभा आहे. देवाला काळ वेळ अजिबात तुमच्या आमच्याकरता काळवेळाच्या मर्यादा आहेत. म्हणून इतर सगळे शौचाचार पाळावे लागतील. सुतक विटाळ या गोष्टी सगळ्या पाळत महाराज देवापर्यंत. म्हणजे ही अंतरयात्रा आहे. आतली यात्रा आहे. आपणच देव आहोत अशा भूमिकेतून राहून ही सदैव करत राहायची. या निमित्तानं महाराज चित्तशुद्धी इथून सुरुवात ते चित्ताचा चैतन्यात लय होईल तोपर्यंत आपण हे करत राहायचं. एवढा मोठा टप्पा आम्हाला उपासनेत गाठायचा आहे. आणि हे आपल्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. आपलं पूर्वकर्म शिक्षण सदैव सातत्य ठेवायला पाहिजे. निष्ठा पाहिजे आणि प्रामाणिकपणा कष्ट करायची तयार पाहिजे. शहाणपणही पाहिजे. कुणाशी उज्जत न घालता वेळ वाया न दवडता आपण उपासना करत राहूया. नित्यनेमानं शिवलीलामृताची पारायण करत राहूया. मग वारकरी संप्रदाय भेद अजिबात मानायचा. नित्यनेमानं गाथा भागवत ज्ञानेश्वरी करत राहूया. आणि यानं आपला महाराज काय होईल मुक्ततेचा मार्ग सुकर होईल. धर्म नीती आणि वेदांत या तिन्हींचाही समन्वय आपल्या जीवनामध्ये असं. ही गोष्ट धर्माची आहे. धार्मिक आहे. इथं नीती सांभाळावी लागेल. धर्म सांभाळावा लागेल तरच वेदांताच्या गोष्टी फलीभूत होतील. सगुण साक्षात्कार जेणेकरून होईल एवढ्यापर्यंत आम्ही टप्पा गाठूया. आम्हाला फार काय अवघड नाही. थोडे आहे चित्तसाह्य. चित्तसाह्य झाले की अवघड काय नाही. आणि चित्तच बिघडलेलं असलं तर मग काही परमार्थात उपयोग. म्हणून भगवान शंकराने भगवान शिवाने आमच्या चित्तावर महाराज सदैव काय करावा विवेक वैराग्य याचा काय करावा ठसा उमटवावा. दया क्षमा शांती सदैव नांदावी अशी भगवंताने आमच्यावर कृपा करावी. झाले अर्पण करून तुम्हा सर्व साधू संतांच्या कृपेनं जसा बुद्धीला विलास होईल ते बोललो. ही सेवा तुमच्याही चरणावर अर्पण करून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय.